आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवावं, राऊतांचं आव्हान। केसरकर मोती तलावातील डोमकावळा। केसरकरांच्या आदित्य ठाकरेंवरील गौप्यस्फोटानंतर राऊतांचा पलटवार। काँग्रेस नेते राहुल गांधी 14 तारखेला नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरासोबतच त्र्यंबकेश्वरचंही दर्शन घेणार। जुने नाशिक भागातून राहुल गांधींच्या रोड शो देखील होणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर, पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या विकास कामांची आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची सुनेत्रा पवारांकडून माहिती। राज ठाकरेंचा आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा। अंधेरी आणि वर्सोव्यातील शाखांना राज ठाकरेंची भेट। मुंबईतील मतदारसंघनिहाय दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना भावासारखं जपा, कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, सहकारी म्हणा। पत्र लिहित राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना आवाहन। बारामतीत युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा सुरू। युगेंद्र पवार आज निरावागा जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना त्यांनी दिल्या भेटी। शाहू महाराजांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय। मी महाराजांसोबत माझा लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। संभाजीराजे छत्रपतींकडून भूमिका स्पष्ट। शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल, त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना। प्रशासकीय विभागांना त्यांच्या वेबसाईटवरून राजकीय नेत्यांचे फोटो हटवण्याचे आदेश।